सो गाईज, तर आज तुमचा भाऊ गेला होता बर्थडे सेलिब्रेटसाठी. बट त्याच्या अगोदर गाईज आपल्याला लागलं काम. तर जय महाकाल भावानं मस्त सकाळी सकाळी तुमच्या भाऊने एकदम तयारी बियारी केली. आणि तयारी केल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे का तुमचा भाऊ जातो कुठं. तर तुमचा भाऊ गेला होता मस्त अंबाडी MIDC मध्ये. अंबाडी MIDC मध्ये आपण गेलो टेक्नो फोर्सला, कारण आज आपल्याला होता टेक्नो फोर्सचा मेंटेनन्स. आणि त्याच्यात गाईज तिथले मासे वगैरे एक नंबर दानक्या विषय. तर गाईज आपण घेतला तिथला मेंटेनन्स वगैरे करून. त्यानंतर आपल्याला आला दुसऱ्या कंपनीचा फोन का म्हणे सर आमचे काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते रिफिलिंगसाठी घेऊन जायचे. म्हटलं ठीक आहे सर. आलो. त्यांचं एक प्लांट इकडं होतं, एक प्लांट डायरेक्ट त्या कोपऱ्याला. म्हटलं बाप रे, धन्य आहे म्हटलं. मग काय त्यांचे काही फायर एक्सटिंग्विशर होते, काही डिकीट ठेवले, काही पुढं ठेवले, घेऊन टाकले. परत दुसऱ्या कंपनीचा फोन आला आपल्याला का म्हणे सर म्हणे काल तुम्ही फायर एक्सटिंग्विशर घेऊन गेले होते तो आणून द्या, आणि त्यानंतर आमचं जे सर्टिफिकेट वगैरे आहे ते पण द्या. म्हटलं ठीक आहे देतो. आणि त्याच्यात तुमच्या भावाला लागली जाम भूक. मग तुमच्या भावाने घेतले 2 पावडे आणि त्याच्यात होता गाडीत डब्बा पण. बट गाईज डब्यानेच एवढं पोट भरून गेलं का पावडे तसेच उष्ट पडले. म्हटलं पावडे जाऊ घरी घेऊन. बट त्याच्या अगोदर आपल्याला जायचं आहे फोमच्या कंपनीमध्ये गेलो गाईज, कारण त्यांचे आपण 10 ते 15 फायर एक्सटिंग्विशर घेऊन आलो होतो, ते दिले. तिथून आपण गेलो पेलिकन कंपनीमध्ये. ॲक्च्युली तिथं काय बनतं ना मला ते काही कळालंच नाही का. मग त्यांचे पण फायर एक्सटिंग्विशर दिले आणि त्याच्यात म्हटलं चला आता लय झालं आहे म्हटलं, आता अजिबात होणारच नाही माझ्याकडून नाही का. एकदम दमलो आहे आणि जाम झालो आहे मी. तर गाईज मग आपण गेलो मस्त सिन्नरला आणि आपण पोचलो मावशीच्या इथं वाढदिवसासाठी नाही का. म्हणजे आपला जो मावस भाऊ आहे, मावस भाऊच्या मुलीचं वाढदिवस होता आज. आणि गाईज मी इथंच 9वी 10वीचं शिक्षण पण इथंच केलेलं आहे, त्याच्यामुळं माझी एवढी ओळख आहे त्या गावात. म्हणजे मी कुठं पण गेलो ना त्या गावामध्ये तरी मला विचारतं नाही का म्हणे काय रे आला आज, कसं काय खूप दिवसानंतर, हे ते तब्येत वाढली, तब्येत कमी झाली. म्हटलं झालं धन्य. तर गाईज मस्त आपण बड्डेची मजा घेऊ. सर्वात पहिले एवढी भारी मजा आली ना, म्हणजे तिथं काही लहान लहान मुलांचे खेळ वगैरे चालू होते. जो प्रश्नाचं उत्तर राईट देईल त्याला चॉकलेट वगैरे. म्हटलो बापरे, व्यवस्था तर एक नंबर केलेली म्हटलं, एकदम दणका विषय. त्यानंतर मग झालं ना मस्त लहान मुलाचं, मस्त लहान बाळाचं एंट्री. जी बड्डे गर्ल होती ना गाईज तिची मस्त एंट्री वगैरे झाली. मग काय घेतला केक बिक कट करायला, केक वगैरे कट झाला. तर गाईज चला मग आता तुम्ही तर घेतली माझ्या, मी पण आता माझ्या घेतो, कारण मला लागली भूक आणि जाम लागली झोप. तर चला गाईज, बाय बाय.